2026चा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये अर्थराज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल यांनी सादर केला। जनादेशाचा चांगल्या प्रकारचा मोठाच पाठिंबा महायुती सरकारला मिळालेला होता। या पार्श्वभूमीवर विकासाचा आता अश्वमेध रथ महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरवून अर्थसंकल्प खेड्यापाड्यापर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं। ते काम या अर्थसंकल्पातून साध्य झालेलं आहे असं माझं मत हा अर्थसंकल्प पाहिल्यावरती झालेलं आहे। हे वर्ष शेतकरी महिलांच्यासाठीचं वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे। याच्या नामोल्लेखाबरोबरच लाडक्या बहिणींच्यासाठी भरीव तरतूद केलेलीच आहे। त्याखेरीज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा सरकारने दिलेल्या आहेत। पण तेवढंच न करता विशेष म्हणजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली आमची मागणी की एकल महिलांच्यासाठी, ज्या विमेन हेडेड हाऊसहोल्ड, ज्या कमवती स्त्री एकटीच ज्या घरामध्ये असते, अशा स्त्रिया प्रत्येक गावात किती आहेत। काही वेळेला आपत्तीमुळे किंवा अन्य दुर्घटनांमुळे किंवा परिस्थितीमुळे स्त्रियांवरती एकल जीवन कंठण्याची वेळ येते। तर त्यांचं सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी योजना करण्याचं आणि त्यांच्यासाठी धोरण करण्याची घोषणाही सरकारने केलेली आहे। त्याचं मी स्वागत करते। याखेरीज एक मला दिसतंय की शाश्वत विकास, प्रगतिशील महाराष्ट्र असे जवळजवळ 12-13 मुद्दे घेऊन सर्वसमावेशक असं प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहोचण्याची भूमिकेबरोबरच पायाभूत सुविधा भरपूर दिलेल्या आहेत। बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी होते, त्यांना अभिवादन केलेलं आहे। तसंच रोजगाराभिमुख पर्यटन, वेगवेगळ्या ठिकाणचं संगणकीकरण, विमानतळांचं विस्तारीकरण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भात त्यांनी पावलं उचललेली आहेत। कर्जमाफी पूर्ण झाली नाही तरीसुद्धा चांगल्या प्रकारे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता सरकारने जाहीर केलेला आहे। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे 12 किल्ले जे आहेत शिवकालीन, त्यांच्या जतनासाठी निधी दिलेला आहे। पानिपतचं स्मारकसुद्धा उभारण्याच्याबद्दल भूमिका घेतलेली आहे। आणि माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं मी अभिनंदन करते। त्यांचे लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांचे आभार मानते। परंतु त्याचबरोबर अजित दादा पवार यांनी 11 वेळेला अर्थसंकल्प मांडला होता, त्यांची उणीव देखील निश्चितपणाने भासली हे मी नमूद करते।